अजितदादांच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर अचानक सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हाही अनेकांना आश्चर्य वाटलं. पण आता याही पेक्षा जास्त आश्चर्य आणि धक्के येत्या काळात महाराष्ट्राला बसणार आहेत. काही धक्कादायक निर्णय राष्ट्रवादीत घेतले जाणार आहेत. कारण अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून अनेक चर्चा झाल्या. अनेकांच्या नावाची शक्यता विविध समाज माध्यमांनी दर्शवली. पण त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा दोन गट पडले. पुन्हा का? कारण आधीच विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन गट झाले आहेत आणि आता हे गट पडण्यासाठी शरद पवार कारणीभूत ठरलेत. त्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण झालाय की राष्ट्रवादीचा पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण होणार? शरद पवार यांनी असं काय केलंय ज्यामुळे पक्षात आणखी दोन गट पडलेत आणि अजितदादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीचं भविष्य काय असणार आहे या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अनित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. सुनेत्रा पवार यांच्या 31 तारखेला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादीत पुढील घडामोडी वेगाने घडतील अशी अपेक्षा होती. पण त्यानंतर पक्ष पुन्हा एकदा विश्राम अवस्थेत गेलाय. अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचा कोणताही मोठा नेता प्रचार करणार नाही हे निश्चित होते. पण हे नसलं तरी पक्षात मात्र वेगाने घडामोडी घडतील अशी अपेक्षा होती. पण एका नावामुळे पक्षात दोन प्रवाह तयार झाल्यामुळे पक्षातील घडामोडी थांबल्या आहेत. सध्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद रिक्त आहे. या जागेवर पवार कुटुंबातील एकाची निवड व्हावी अशी पक्षातील नेत्यांची मागणी होती. त्यातच भाजपचे नेते मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील अशी घोषणा केल्यामुळे संभ्रम आणि आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र खुद्द पटेल यांनी या सर्व चर्चांना फेटाळून लावल्या आणि अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील असं म्हणाले. पण आता अध्यक्षपदासाठी थेट पार्थ पवार यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पण यामागे वेगळीच राजकीय डावपेचाची चर्चा आहे. शरद पवार यांनी देखील पार्थ पवार यांच्या नावाला पाठिंबा दिलाय. पण या घडामोडीतून शरद पवार यांनी भाजपला शह दिलाय. कारण सुरुवातीला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष तर पार्थ पवार राज्यसभा खासदार होतील अशी चर्चा होती. पण भाजपने पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचे आरोप असल्यामुळे खासदार होण्यास त्यांना विरोध दर्शवला. पण राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याबाबत भाजपा हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे ज्या पवार यांना विरोध केला त्याच पवार यांच्याबरोबर महायुतीच्या धोरणाबाबत चर्चा किंवा वाटाघाटी कराव्या लागतील अशी चर्चा आहे. त्यामुळे पवार यांनी भाजपला पेचात टाकले आहे. पण राष्ट्रवादीत मात्र जोरदार गटबाजी तयार झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सुरुवातीला सुनील तटकरेंपासून ते अगदी प्रफुल्ल पटेलांपर्यंतच्या नावाचीही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र नंतर अनेकांनी हे पद पवार कुटुंबाकडेच राहील असा आग्रह धरला. त्यामुळे इतर नेते आपोआप दूर झाले. यामुळे सर्वांना सुनेत्रा पवार अध्यक्ष होतील असे वाटत होते. पण यात अनाहूतपणे शरद पवार यांनी एंट्री घेत राष्ट्रवादीतील घाई करणारे नेते आणि भाजपची गोची केली आहे. शरद पवारांनी पार्थ पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असावेत यासाठी आग्रही मागणी केली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शरद पवार आणि पार्थ पवार जवळ आलेत. अगदी ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली त्या दिवशी पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर सलग 2 ते 3 दिवस त्यांच्या चर्चा आणि बैठका होत आहेत. सुरुवातीला शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात बेबनाव होता. अनेकदा पार्थ पवार यांना आम्ही किंमत देत नाही असं सांगताना कवडीचा उल्लेख केला होता. हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंच आहे. त्यामुळे अचानक ही जवळीक वाढल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. कारण पार्थ पवार युवा असल्यामुळे पक्षाची धुरा सक्षमपणे हाताळू शकतात असा पवारांना विश्वास आहे. तसेही पवार कुटुंब एकत्र आल्याचे मागील 10-8 दिवसांपासून दिसतंय. कारण सांत्वन भेटीला आलेल्यांना स्वतः शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, जय पवार, आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, योगेंद्र पवार भेटतात. त्यामुळे ही जवळीक आणि शरद पवार यांनी पार्थ पवार यांना अध्यक्षपदासाठी पुढे केलंय. पण दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार मात्र सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी आग्रही आहेत. महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे सर्वोच्च पद रिक्त झाले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली आहे. त्यातच यात भाजपने वेगळी मागणी केली आहे. कारण भाजप राष्ट्रवादीवर होल्ड मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सक्षमपणे पुढे नेऊ शकतात असे विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या गेम प्लॅन विषयी चर्चांनी जोर पकडलाय. प्रवीण दरेकर म्हणाले की पार्थ पवार आणि शरद पवार यांची भेट होत आहे त्यात काही गैर नाही. ते कुटुंब आहे, कुटुंबात दुःख आहे. या काळात कुटुंबातील ज्येष्ठांनी भेट घेणं आणि ते राजकारणाशी जोडणं हे योग्य नाही आणि त्याची आवश्यकताही नाही. कोणाचीही अडचण होत नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्ष पुढे नेण्यास सक्षम आहेत असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे सस्पेन्स निर्माण झाला आहे. हे सगळं होत असताना रोहित पवार यांनी एक महत्त्वाचं विधान करत गोंधळ उडवलाय. सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती.
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब दिसते, असे सांगत रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह अजितदादांकडील सर्व खाती मिळावीत ही त्यांची इच्छा होती आणि आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. पण या सर्व घडामोडीत सुप्रिया सुळे मात्र कुठेच दिसत नसल्यामुळे चर्चा होते. अजित पवारांच्या विमान अपघातापासून ते दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण या विषयावर महाराष्ट्र राज्यात राजकीय रणकंदन सुरू असताना कुठेच सुप्रिया सुळे यांनी उघडपणे भाग घेतल्याचं दिसलं नाही. उलट गेल्या 4-5 दिवसांमध्ये शरद पवारांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेतल्या. ते 2 वेळा गोविंद बागेतून उठून सहयोग सोसायटीमध्ये गेले. त्यांनी पार्थ पवार, रोहित पवार, जय पवार यांना मार्गदर्शन केले. पण पार्थ पवार यांना अध्यक्ष करण्यामागे पवार यांचे कुटील राजकारण असल्याचा दावा काही राजकीय जाणकार व्यक्त करतायत. शरद पवार गटात सुप्रिया सुळे पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. दुसरीकडे पार्थ सारख्या ज्युनियर नेत्याच्या हातात राष्ट्रवादीची सूत्रे सोपवण्याची आणि दोन्ही राष्ट्रवादी विलीन झाल्यानंतर सिनियर ज्युनियर असा वाद निर्माण करून त्यामध्ये सिनियर म्हणून सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व एकीकृत राष्ट्रवादीवर प्रस्थापित करण्याचा नवा डाव शरद पवार हे खेळतायत अशी चर्चा आहे. त्यामुळे आता होत नसलेल्या विलिनीकरण आगामी काळात करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. पण दुसरीकडे पार्थ पवार यांनी आई सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेचं सदस्य होण्यास रस नाही. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची टर्म 2028 मध्ये संपते. त्यामुळे पार्थ पवार यांना त्यांच्या मातोश्री रिक्त असलेल्या जागी निवडून जाण्यास काही रस नाही. त्याऐवजी ते एप्रिल 2026 मध्ये रिक्त होणाऱ्या जागांवरती लक्ष ठेवून आहेत. शरद पवार यांची टर्म संपल्यानंतर त्याच जागेवर निवडून गेल्यास 6 वर्षाची पूर्ण टर्म पार्थ पवार यांना मिळेल. त्यामुळे ते 2032 पर्यंत राज्यसभेचे खासदार राहतील. सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर गेल्यास पार्थ यांना 2028 पर्यंतच खासदार राहता येईल. त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. राज्यसभेची टर्म पूर्ण मिळावी यासाठी पार्थ पवार प्रयत्नशील आहेत. त्यात पार्थ पवार हे विलिनीकरणाच्या बाजूने असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्ष केल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता आहे. पण यात सुनेत्रा पवार यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. महत्त्वाचं म्हणजे त्या सध्या कोणतेही वक्तव्य करणार नाहीत. त्यामुळे सध्या तरी पक्षाचा अध्यक्ष पवार होणार असला तरी तो पार्थ पवार होणार की सुनेत्रा पवार यांच्यात खुलासा झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात म्हणजेच जिल्हा परिषद निकालानंतर त्याचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. पण या खेळीत शरद पवार आपला डाव यशस्वी करणार की पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते पवार यांना चकवा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.